सोलापुरात लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीनं मतदान सुरू आहे। सोलापुरात उन्हाचा पारा 44 ओलांडल्यानं नागरिक सकाळी 7लाच मतदानाला बाहेर पडतायत। लवकरात लवकर मतदान करून मोकळं व्हावं या भूमिकेत नागरिक दिसून येत आहेत। दरम्यान सकाळी 7 वाजता मतदानाला बाहेर पडलेले सोलापुरातील उद्योजक केतन वोरा यांनी जेव्हा मतदार यादी पाहिली तेव्हा त्यांच्या नावापुढे डिलीटेड असा शिक्का मारला होता, परंतु त्यांचे मयत आई वडिलांची नावं मतदार यादीत होती, त्यामुळे ते अधिकच भडकले। प्रशासनालाही तक्रार मांडली, मात्र प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। केतन वोरा यांच्यासह इतर नागरिकांच्या सुद्धा अशाच तक्रारी समोर आल्या आहेत। पहा ते नेमकं काय म्हणाले। मनसुखलाल वोरा 163/2/C रेल्वे लाईन कॉर्पोरेशन कॉलनीत राहतो। मी सकाळी 6:45 वाजता मतदानाला आलो होतो। मी माझी मिसेस जेव्हा मतदान करायला आलो तर मतदानाच्या यादीत आमचं नाव डिलीटेड म्हणून शिक्का मारलेला आहे। आम्हाला कुठली कॉर्पोरेशनची स्लिप मिळाली नाही आणि इथं आल्यावर साहेब लोक एकमेकावर ढकलतात आणि कुठेही आम्हाला मतदान करून दिले। आज 3 तास झाले मी इथं फिरायला लागलेलो आहे। ह्याचं कारण काय तर आम्हाला काय कळत नाही। इथं साहेब लोक म्हणतात तुम्ही बाहेर गावी गेला असाल, इकडे गेला असाल, तिकडे गेला असाल। जो माणूस गेले 66 वर्ष झालं सोलापुरात मतदान करतो आणि नेहमी खासदारचं मतदान निमोहितच करतो आणि आमदारचं मतदान सोनामाता पन्या प्रसारित करतो, त्यांचं नाव डिलीट कसं करता ह्याचं उत्तर द्यावं। आणि कुठेही फोन केला आम्ही साहेबाला विचारतो, आम्ही ह्याला करतो त्याला करतो। 3 तास झाले मोदी सरकार म्हणते मोदी नाही मतदान करा मतदान करा। कुठं मतदान करायचं? आमच्या घरात पेटी आणून करायचं आहे का कुठं करायचं? याची दखल घ्यावी, कारण इथं चिकार लेडीज आलेले आहेत, त्यांची हेच प्रॉब्लेम आहे। इथं चिकार लोक आहेत, त्यांचा हेच प्रॉब्लेम आहे की घरातल्यांचे 5 जणांचे नावं इथं सापडत आहेत, 2 जणांचे नावं गायब आहेत। हां, ही मतदार यादी तयार कशी झाली? आणि 3 महिन्यापूर्वी मतदार यादी बघायला आम्ही कशाला बघायलो? जेव्हा आम्ही 10 मतदान केलेलं आहे, आमचं नाव आहे, आम्ही मतदान यादी बघायला कशाला येऊ? कोण काढणार आहे? आणि जेव्हा घरी आणि आमचे आई वडील वारलेत त्यांचे नावं इथं आहेत, घरी विचारायला आले तेव्हाही आम्ही सांगितलं की हे वारलेले आहेत, मयत आहे, यांचे नावं काढा। ते काढत नाहीत आणि जे मतदान करणार आहेत त्यांचे नावं डिलीट करता। हे काय कुठलं सरकार आहे आम्हाला काय समजत नाही आणि कुठलं शासन आहे आम्हाला समजत नाही। शासनाने याची योग्य दखल घ्यावी आमची नम्र विनंती आहे। दाजीपेठ राम मंदिर आमच्या घरातले सगळ्यांचे स्लिप आले किंवा माझे मंडळीचे स्लिप आलंय। घर नंबर 1460 दाजीपेठ पुलगाम शोरूमच्या समोर 6 नंबर शाळेत मतदान आहे। तर 10 ते 12 आमच्या घरचे सगळ्यांचे स्लिप आले, आमच्या मंडळी मतदान केले, माझं स्लिप डिलीट केलं। असं 100 लोकांचं तिथं तक्रार चालू आहे। आणि हे पोरगा छान जवान पोरगा आहे। माझं तर जवळपास हे थर्ड टाइम वोटिंग आहे। ह्याच्या मागं लोकसभेला विधानसभेला दोन्ही पण वोट केलं आहे मी। आणि माझं ह्या टाइमला जे वोट करायला गेलं तिथं म्हणतात त्यांनी मला तुमचं नाव डिलीटेड आहे यादीमध्ये। तिथं चेक केलं आणि म्हणतात अजून थोड्या लोकांचं तिकडचं हे मत आहे 400 लोकांचं जवळपास आसपास डिलीटेड आहे माझ्यासोबत। आणि त्यांना गेल्यावर त्यांना रिझन विचारलं मी त्यांना कशाला डिलीट केलं याच्या यादीचं नाव। त्यांनी म्हणतात सर्वे करायला आल्यावर तुम्ही त्या घरापाशी नव्हता। आता एकाच घरात राहतो आम्ही, मागच्या वेळेस वोट केलेलं आहे मी, आईचं नाव तिथं असेल आणि मी डिलीटेड असेल, मी तिथं असतो। मी म्हणतो कोण सर्वे करायला आलं तिथं? कोण सर्वे करायला आलं असेल त्यांनी दाखवा ना, आम्ही सर्वेचं केलं आहे। आता मी माझं गुगलचं लोकेशन पण इथं दाखवू शकतो, इथं आहे सर्वे केलेले आले ज्या आमच्या एरियामध्ये आले त्यांचं लोकेशन दाखवा। करायला आलेत का सर्वे त्यांनी? खरंच आमचं नाव त्यांनी स्वतः हे करून डिलीट केलेत का त्यांनी कन्फर्म करून? आमच्या इथं सर्वे करायला इथं इलेक्शन कमिशनच्या इथं जे आम्ही कंप्लेंट रेज करायला आलो कशाला डिलीट केलेत त्यांनी म्हणतात तुम्ही नावं चेक करायला पाहिजे। प्रत्येक वर्षी मतदारांची नावं जे जानेवारीमध्ये ते अपडेट होतात, तुम्ही त्यात चेक करायला पाहिजे। पण हे प्रोव्हिजन आम्हाला माहीतच नाही ना, कारण लास्ट टाइम आम्ही दोन्ही ह्याला मी वोट केलेलं आहे। असं नाव डिलीट होईल अचानक ते आमच्या मनीधानी पण नाही। हे कोणाला पब्लिकला कसं जागृत करायला पाहिजे, लोक जागृत करायला पाहिजे, तेव्हाच कोणाला तर काय समजेल ना। आम्हाला असं प्रोव्हिजन आहे ते पण माहीत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।